तर तुम्ही पाहू शकता, पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल असे हे मऊ लुसलुशीत, पाक न करता, कोणतंही टेन्शन न घेता हे रवा लाडू तयार झालेले आहेत. इथं मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळतील असे हे रवा लाडू तयार झालेले आहेत. चला तर आजची ही झटपट अशी रेसिपी, पाक न करता हे रवा लाडू एवढे मऊ लुसलुशीत कसे झालेत ते पाहूया आपण. आता हे रवा लाडू करण्यासाठी आपण पाक न करता हे रवा लाडू तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी 1 वाटी म्हणजे जवळजवळ 250 ग्रॅम हा रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आहे. असा बारीक रवा घ्यावा हे लाडू करण्यासाठी. आता आपण रवा ज्या वाटीने मोजून घेतलेला आहे त्याच सेम तेवढ्याच वाटीने हे तर पिठी साखर घेतलेली आहे. साखर बारीक दळून घेतलेली आहे मिक्सरवरती. आणि आता ह्याच्यापासूनच आपण हे सुपर टेस्टी असे रवा लाडू तयार करून घेणार आहोत. आता इथं मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा रवा जो चाळून घेतलेला आहे बारीक रवा तो टाकून घ्यावा. आता इथं आपला 250 ग्रॅम रवा आहे. तर त्याच्यासाठी जवळजवळ 100 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट किंवा ओला नारळ खिसलेला घ्यावा. तो ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावा. इथं मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकावं दूध. रवा भिजेल एवढ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये दूध टाकावं. इथं मी 1 कप दूध घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आता ह्याच्यात. आता हे एकत्र चांगले मिक्स करून घ्यावं. आता हे चमच्यानं असं हे एकत्र चांगले मिक्स करून घ्यावं आणि एक 10 मिनटं तरी हे चांगलं भिजत ठेवावं. ह्याच्यात मला दूध आणखीन थोडंसं लागत आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध आणखीन टाकून घेणार आहे. आता ह्याच्यात मला थोडंसं दूध आणखीन लागत होतं तर असं इथं 1.5 कप जे आहे ते मी दूध टाकलं आणि आता हे चांगलं एकत्र मिक्स करून एक 10 मिनटं तरी आता हे मिश्रण चांगलं मुरून द्यावं दुधामध्ये. आता इथं कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण प्रथम जे आहे ते ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत. काजू, बदाम, पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. ते आता चांगले तुपामध्ये तळून घेऊ आपण. असे आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असे तळून घ्यावेत तुपावरती. हे तळलेले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते काढून घेणार आहोत आपण. दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावे. आपला हा रवा जो आहे तो दुधामध्ये भिजत घातलेला 10 मिनटं झालेली आहेत. आपण ज्या कढईमध्ये ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले त्याच कढईमध्ये आपण हा रवा जो आहे त्या तुपामध्ये हा भिजत घातलेला रवा टाकून घेणार आहोत. रवा आणि डेसिकेटेड कोकोनट आपण एकत्रच भिजत ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं आता ह्या तुपामध्ये. आता हे मिश्रण आपण तुपावरती चांगलं भाजून घेऊ. असं चांगलं हलवून घ्यावं आणि तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. असं कंटिन्यू हलवत राहून हे मिश्रण तुपावरती चांगलं भाजून घ्यायचं. हे मिश्रण असं कंटिन्यू हलवत राहून तुपावरती चांगलं भाजून घ्यावं. टाकल्या आपल्याला टेन्शन येतं की आता हे सुट्टं होईल का नाही, पण हे जसं मिश्रण तुपामध्ये भाजलं जातं तसं हे सुट्टं व्हायला सुरुवात होते. आणि असं खमंग असं तर हे रवा आपला दुधात भिजत घातलेला आहे तो चांगला खमंग असा भाजून घ्यावा तुपामध्ये. असा आपला रवा जो आहे तो खमंग असा भाजून घ्यावा तुपामध्ये. याचा कलरही चांगला चेंज झालेला आहे आणि असा आपला रवा चांगला भाजून घ्यावा खमंग. आणि आता आपण याच्या पुढची प्रोसेस पाहू. भाजलेला रवा जो आहे तो मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यावा हा भाजलेला रवा. आता आपला रवा जो आहे तो भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. ही पिठी साखर आपण बारीक करून घेतलेली आहे साखर, ती टाकून घ्यावी. आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने जी आहे ती साखर मोजून घ्यावी सेम तेवढ्याच प्रमाणात. आणि आता ही पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये टाकावेत हे आपण तळून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घ्यावेत.
आता याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची आणि जायफळची पूड जी आहे ती एकत्र बारीक करून घेतलेली आहे, ती टाकून घेतली. हे सर्व मिश्रण जे आहे ते एकत्र चांगले मिक्स करून घ्यावं. हाताने मिक्स केलं तरी चालेल. असं हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यावं. आता हे सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यावं, म्हणजे ह्याच्यातल्या काही गाठी वगैरे जरी असतील तरी त्या फुटल्या जातील. असं हे सर्व मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करून घ्यावं. आता हे मिश्रण असं एकत्र मिक्स झालं की ह्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यावेत. तुम्हाला केवढ्या प्रमाणात हवे आहेत तेवढ्या प्रमाणात ह्याचे लाडू जे आहेत ते तयार करून घ्यावेत. अगदी झटपट असे हे लाडू तयार होतात. पाकातले लाडू करायचं म्हटलं तर पाक जर बिघडला तर लाडू कडक होतात, पण ह्याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही आहे. अगदी झटपट आणि मऊ लुसलुशीत असे हे लाडू तयार होतात. तोंडात टाकताच विरघळतील असे लाडू तयार करून घ्यावेत हे. तर अगदी झटपट असे हे लाडू जे आहेत ते एकसारख्या आकारामध्ये तयार करून घ्यावेत. रेसिपी कशी वाटली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. आता असेच मी सर्व लाडू जे आहे ते तयार करून घेणार आहे. इथं मी तुम्हाला कट करून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळतील असे हे रवा लाडू या ठिकाणी झालेले आहेत. आणि कोणतंही टेन्शन न घेता, न पाक करायचं टेन्शन, ना लाडू गणनेभर घट्ट होतील असे कशाचं टेन्शन न घेता हे सर्व लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर तुम्ही पाहू शकता 1 वाटी रव्यामध्ये इथं माझे जवळजवळ 25 जे आहे ते लाडू तयार झालेले आहेत. आणि चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही चव झालेली आहे. आणि तोंडात टाकताच विरघळतील असे हे लाडू तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुढच्या देखील छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.